काव्या, मला बोलायचंय तुझ्याशी. कॉंग्रॅच्युलेशन्स नंदिनी, कालची फेरी तू जिंकलीस. तुझे गोड गोड बोलणं आणि चांगुलपणाचं नाटक ना डोक्यात जात आहे माझ्या. तू का मध्ये आलीस माझ्या आणि रितेशच्या? तू रितेशला नकार दिलास आणि त्याचं लग्न माझ्याशी ठरलं. आता या घरावर रितेशवर फक्त माझा हक्क आहे. नकार दिलास तेव्हाच तू गमावलेस त्याला. आता पुन्हा मी नाही राहू देणार त्याला. कालची फेरी मी जिंकलीये, आजची मीच जिंकणार. तुला काय वाटलं तू जिंकशील? माझ्याशी गोड गोड चांगलं वागून मला तुझ्या बाजूने करशील, तुझ्याबद्दल विचार करायला मला भाग पाडशील. पण नाही, हा भ्रम आहे तुझा. आज मी तुला जिंकू नाही देणार, कळलं? मला वाटतंय ना नंदिनी की या घरात आल्यापासून ना नंदिनी तुझ्या मनातले भ्रम दूर व्हायला लागलेत आणि म्हणूनच अशी चिडचिड होतीये तुझी. जे कळायला हवं ते कळून चुकलंय तुला, पण तू मान्य करत नाहीस. एनिवे, यातला एक बोट धर. हा काय पोरकटपणा आहे? असेल पोरकटपणा, पण धर ना. तू ही अगदी बरोबर बोट धरलंस. ही स्पर्धा आता मीच जिंकणार. तरी पण तुला बेस्ट ऑफ लक. आई, तुमच्या पाया पडतो मी, पण हा खेळ थांबवा आता. खेळ? अगं खेळ खंडोबा तर तुम्ही केलाय. आता काव्या ही फेरी हरली तेव्हा तुला नकोसं होतंय. आता दोघी 2-2 फेऱ्या जिंकल्यात आणि स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर पोहोचली. आजच्या फेरीवर या घरची सून कोण हे ठरणार आहे. आणि आता एकदम तुझे पाय गळले. जोपर्यंत ती मुंबईची मुलगी जिंकत होती तोपर्यंत तुला मजा येत होती, आणि काल ती हारल्याबरोबर तू अडबडलीस. नाही नाही, ती जिंकली असती तर आली असती का हे सांगायला? जसा जिंकल्यावर आनंद होतो तसा हारल्यावर दुःखही होतं. दोन्ही पचवता यायला पाहिजे सुभद्रे. आईजी, मुळात मला ही स्पर्धा वगैरे मान्यच नव्हती हो, पण केवळ काव्याने तुम्हाला शब्द दिला ना म्हणून मी हो म्हणाले. मग तो पाळायलाच हवा. आता ही शेवटची फेरी ती जर हरली तर तिने लगेच जायचं आपल्या मामाकडे कायमचं. आईजी, असं नका ना बोलू. आईजी, रितेश काव्यावर खूप प्रेम करतो हो. काव्याबरोबर त्याने लग्न केलंय. किती गलेची पेची तू, वाकवावं तशी वागतेस. मग काल तू कशाला रितेशला डोक्यावर हात ठेवून वचन घ्यायला लावलंस? काव्या जर हरली तर तो नंदिनीशी लग्न करेल म्हणून. आता तू मागे फिरू शकत नाहीस. हा खेळ तेव्हा सुरू झाला जेव्हा तू रितेशला आणायला गेलीस आणि आम्हाला न सांगता फसवून काव्याला या घरची सून करून घेऊन आलीस. अगं, एक साधी स्पर्धा झेपत नाही ती काय गृहिणी होणार ग? तेही राजपाटलांची. अगं, सणावाराला आजारपणात रात्र रात्र जागून काम करावं लागतं तेव्हा जाऊन हा मान मिळतो. गृहलक्ष्मी होणं म्हणजे नुसतं सजणं धजणं सुंदर दिसणं नव्हे. खस्ता खाव्या लागतात तेव्हा हा मान मिळतो. आपण ते सगळं केलं म्हणून हा मान आपल्याला मिळतोय. हा मान जर तिला मिळवायचा असेल तर तुम्ही केलाय त्याची किंमत तिला मोजावी लागेल. तिलाही आणि तुलाही.
आईजी, आजपर्यंत मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही, पण आज मागते. आईजी, माझी जी काही पुण्याई असेल ना, आमच्या मनाविरुद्ध तू काव्याला जेव्हा सून करून घेतलीस ना, तेव्हा संपली सगळी पुण्याई. आईजी, मी तुमच्या पाया पडते, पण तिची जी काही शिक्षा असेल ना ती मला द्या, पण मुलांना माफ करावं. आईजी, मी पाया पडते. मी आत येऊ का? आई, मला माहितीये तुम्हाला कसलं टेन्शन आलंय ते. ह्यातलं एक बोट धरा. पोरकटपणा वाटला तरी प्लीज धरा ना एक बोट, प्लीज. आईजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आम्ही तुमचा अपमान केलेला नाहीये. मी प्रेम करते आईंवर, रितेशवर माझं जीवापाड प्रेम आहे, आणि तितकंच तुमच्यावर पण. या घरावर पण आहे, आणि मला खात्री आहे एक दिवस ते तुमच्या मनाला नक्की पटणार आहे. कालची फेरी मी हारले, पण म्हणून मी माघार घेतली नाहीये, ही स्पर्धा सोडली नाहीये. आजची फेरी मी नक्की खेळणार पण आणि जिंकणार पण. चला आई. या अतिशहाण्या मुलीची आज मी चांगलीच जिरवणार आहे. आई, आई हो, असं काय करताय तुम्ही? कालची फेरी जाऊ द्या, पण त्याआधी 2 फेऱ्या जिंकले मी. आजची फेरी पण जिंकेन मी. तुम्ही काय इतक्या घाबरल्यात? कालची तुझी अवस्था बघून खूप घाबरले ग मी. हे सगळं प्रकरण इतक्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं मला. इतक्या प्रेमानं तुला मी या घरची सून म्हणून आणली, आणि आल्या दिवसापासून तुझ्या वाट्याला फक्त त्रास आणि अपमान आहे. आई, काल मला जी झोप येत होती ना, त्याचं कारण हे आहे. हे औषध मला आमरसात घालून देण्यात आलं होतं. अगं, पण हे औषध तर भाई भाऊजींचं आहे, त्यांचं झोपेचं औषध आहे. काव्या, पण हे कुणी केलं असेल? कुणी का असे नाही, पण मला हरवण्यासाठी हे सगळे प्रकार केले जातात, ते पण नियम मोडून, आणि आजही करण्यात येतील. पण माझा तुमच्या प्रेमावर, आपल्या नात्यावर इतका विश्वास आहे ना की मला कसलीच भीती वाटत नाही. इनफॅक्ट मला खात्री आहे की मीच जिंकेन. या घरात ज्यांना मी नकोय नाही, त्यांना मला दाखवून द्यायचंय की या घरची सून मीच आहे. आणि आई, प्लीज प्लीज माझ्यासाठी असे आईजींसमोर हात नका ना पसरू. मला नाही बघवत हो, मला नाही आवडत. तुम्ही आपली सगळी कर्तव्य इतकी मनापासून पार पाडता, सगळ्यांना इतक्या छान सांभाळून घेता, तरीही अशा अंग चोरून का जगता तुम्ही? आई, हे घर तुमचंही आहे ना, मग तुम्हालाही मान मिळायला हवा. तो मान मी तुम्हाला मिळवून देईन, कोणालाही न दुखवता. मला ना या घरात आनंद हवाय,
सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू हवंय आणि म्हणूनच करते मी हे सगळं. हा हे घे ग, ही लिस्ट तोंडपाठ करायची. हा काकी, ही सामानाची यादी मागवायची आहे का? पाठ करायचं म्हटलं ना की पाठ करायचं. का, कशासाठी असे फालतू प्रश्न विचारत बसायचे नाही, कळलं ना? हा आपल्या घराचा नियम आहे. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं असतं बायकांनी. यायचंय ना या घरात लग्न करून, यायचंय ना? आणि अगं तू जिंकावस म्हणून सांगते ना पाठ करायला. जिंकणारच आहे मी. काल नाही का जिंकले? हो, काल नाही का जिंकले. मी होते ना, मी मदत केली ना म्हणून जिंकलीस तू. नाही तर त्या काव्यासमोर ना अजिबात निभाव लागला नसता तुझा. आणि काय ग, काल दिवसभर झोपा काढल्यास ना, मग तरी रात्री का पेंगत होतीस तू? खरं ना तू हरली होतीस, कळलं? निदान आज तरी डोकं ताळ्यावर ठेव, कळतंय का? तुम्ही अशा का बोलताय माझ्याशी? असं म्हणजे कसं? तो हक्क आहे माझा. आणि या सगळ्या गोष्टींची ना आता सवय करून घे. लग्न होऊन यायचंय ना या घरात. का ग, अशी का वासवासून बोलते तिच्यावर? काही नाही हो आईजी, तिने जिंकावं ना म्हणून समजावून सांगत होते, इतकंच. हे मात्र खरं आहे नंदिनी. आज तुला सगळी शक्ती पणाला लावून खेळावं लागणार आहे. आणि तू हरलीस तर आमचं सगळ्यांचं नाक कापशील. आम्हाला त्या मुलीसमोर तोंड कशी पाडू नकोस, कळलं का? आता शक्ती आणि युक्ती पणाला लावून खेळायचं. हो 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 आईजी. म्हण, मी जिंकेन. हो, मी जिंकेन. काव्या, घे दही साखर घे. ही फेरी तूच जिंकणार आहेस. थँक्यू आई. हो, आणि जिंकावीच लागणार आहे तुला. निलेश, यातला एक बोट निवड ना. ओके. ओके. येस येस, तूच जिंकणार आहेस. अरेच्या, अरे मी जे बोट निवडलं ना त्याच्यावर पण हेच लिहिलेलं होतं. का बे, एक मिनिट, तुझा हात दे. नाही नाही नाही, हात दाखव. इकडे इकडे दे, इकडे दे, इकडे दे. काव्यागिरी काव्यागिरी. काय आहे काव्य, तू तर सगळ्या बोटांवर तेच लिहिलंय. चिटिंग आहे. पण कॉन्फिडन्स वाढला की नाही? आणि सगळ्या बोटांवर लिहिले कारण मीच जिंकणार आहे. माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही. मलाच जिंकायचं. दॅट इट. तर आयजींनी ठरवलेली स्पर्धा खूप जास्त अटीतटीची झाली आहे. एकीकडे आहे काव्या, दुसरीकडे आहे नंदिनी. दोघींनीही 5 फेऱ्यांपैकी 2-2 फेऱ्या जिंकलेल्या आहेत. टाळ्या. अर्थातच स्पर्धेच्या निकालाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे, कारण खूप काही पणाला लागलेले. आणि आता शेवटच्या फेरीचं स्वरूप स्पष्ट होईल आणि ही अटीतटीची फेरी लवकरच सुरू होईल. फेरी सुरू व्हायच्या अगोदर सगळ्यांना नमस्कार कर. जा.
यशस्वी हो बाळा. ही स्पर्धा तू जिंकणार आहेस. जा, सगळ्यांना नमस्कार कर आणि आशीर्वाद घे. जा. सुखी हो. यशस्वी हो, सुखी राहा. आईजी, आज शेवटच्या फेरीत काय असेल? म्हणजे परीक्षा कशी असेल तेच सांगायला उभी आहे ना मी इथे. आज स्पर्धेची शेवटची फेरी आहे. दोघींनी 2-2 फेऱ्या जिंकल्या. तेव्हा शेवटची फेरी जी जिंकेल तिचं या 30 तारखेला थाटामाटात रितेश बरोबर लग्न होईल आणि जी हरेल ती या घरातून लगेच निघून जाईल. शेवटची स्पर्धा 3 टप्प्यात खेळायची. एक टप्पा पार करून दुसरा आणि दुसरा टप्पा पार करून लगेच तिसरा. प्रत्येक टप्पा पार करूनच दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करायचा आहे. या घरात सासू आणि सून एकोप्याने राहतात. एकीने चूक केली तर दुसरी सांभाळते. या घरची खरी सून ते करू शकते की नाही हे मला बघायचंय. म्हणून शेवटची फेरी सासू आणि सुनेला एकत्र खेळायची आहे. मुंबईची मुलगी आणि सुभद्रा ही एक जोडी, प्रतिमा आणि नंदिनी ही दुसरी जोडी. सासवा सुनांच्या या 2 जोड्यांनी एकमेकीला टक्कर द्यायची आहे. तुझं नशीब खूप चांगलं आहे म्हणून मी असणार आहे तुझ्या बरोबर, कळलं का? पण माझ्या सख्या सासूबाई तर सुभद्रा काकू असणार आहेत ना, मग त्या का नाहीत माझ्या बरोबर? मूर्खायस का ग तू? अगं तू जिंकावंस म्हणून मला ठेवलंय तुझ्या बरोबर, कळतंय का? आणि आता हे बघ, मी जसं सांगेन तसंच खेळ, म्हणजे जिंकशील. देवी आई, जमेल ना मला? स्पर्धा थांबू असं आईजींना सांगितलं मी. त्याचा राग तर काढत नाहीत ना माझ्यावर? मला सॉलिड आवडली ही आयडिया, सासू सुनेने एकत्र खेळायचं. आई तुम्ही बघा, आपणच जिंकणार. सॉलिड आवडलंय मला. पण काय हो आई, मला एवढा धीर देता आणि तुम्ही का घाबरताय? हो, आपली जोडी सुपर हिट आहे. आणि तुम्ही बघा, शेवटची फेरी आपण एन्जॉय पण करणार आणि आपणच जिंकणार. आणि या शेवटच्या फेरीतले 3 टप्पे आपण जिंकतो की नाही ते बघा. आता सगळं तुझ्यावर आहे सुभद्रे. या सगळ्या खेळाला तूच कारणीभूत ठरली आहेस. आता खेळ संपवशील तोही तूच. जिला आणलंस तिला बाहेर घालवून.